नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आता अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आता फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे। भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटानेही विविध उद्घाटनाच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे। तर तिसरीकडे संविधान समर्थन समितीने हे फलटण तालुका पिंजून काढलेला आहे। आता आगामी काळामध्ये रिंगणात प्रत्यक्षात कोण उतरणार आणि फलटणचा आमदार कोण होणार याकडे लक्ष लागून राहिलं असताना गावागावामध्ये आता काय चर्चा आहेत, कुणाला आमदार करायचं ठरवलंय हे आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत। आज आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील सोमनतळी या गावामध्ये आलो आहोत। आपण इथल्या लोकांबरोबर चर्चा करणार आहोत, नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे, काय नेमकी हवा कोणाची आहे। आता तर सध्या हे जे शरद पवारांची तुतारीची हवा आहे म्हणताय, हो। पण फलटणला अजून तुतारी कोणी घेतली नाही, अजून नाही घेतलेली, पण घेण कोण गेला असं वाटतंय काय आता राजांच्या मधलीच गेलं होय। हो, आणि राजाने नाही घेतली तर तुतारी सगळं राहणार ना? नाही ना, तसं नाही होणार। शरद पवार कुठल्या विषयात देणारच नाही। शरद पवारची देतील ते संघ तुम्ही जाणार। हो, आणि इकडे मग आता सध्याचा आमदार इकडे आलं का दीपक चव्हाण? दीपक चव्हाण इकडेच आहे, राजांच्याकडे इकडे आपल्या गावात आलं का इकडे सोमनतळीला? येऊन गेले। काय काय कामं केली त्यांनी? का आमच्या इथं काम काय नाही केलं, हा, तर रणजितनं मंडपाचं मंडप बांधून दिलं। माझी खासदारांनी मंडप बांधला, दुसरं काय केलं अजून मग? दुसरं नाही का, आता रस्त्याची ह्याची कामं चालूच आहे। पण आता तुम्ही तुतारीच? हो, तुतारी कुणी का असं नाही तुतारीच? हो। आणि तुतारी नसल्याने मग? नाही तुतारी असणारच। तुतारी नसल्याने तरी तुतारीच? हो, कुणाची हवा आहे यंदा? आम्ही तुतारी होय, कशामुळे तुतारी? पहिल्यापासून शरद पवार सुरुवातीपासूनच? पण आता फलटणला तर अजून कुणी तुतारी घेतली नाही, घेणार, कोण घेईल वाटतंय? कोणी घेणार आहे ती घेणार आहे, कोण घेतील असं यांनी वाटतं? नाही घेतलं दुसरं कोणी घेणार, पण घेणार आहे। पण कोण घेईल वाटतं या? आता रामराजेचं घेणारच आहे, हा, त्यांनी नाही घेतलं दुसरं घेणार आहे। कोण दुसरं कोण? सगळे आता तुम्हाला कळलं 2-4 दिवसात। बरं, आज सध्याचा आमदार इकडे आलं का दीपक चव्हाण? नाही ते आपण बघितलंच नाही आता एवढं, कधीच नाही म्हणजे इकडे विकास कामे केली नाही त्यांनी? काय दिसत तर नाही आता, काय दिसते असं तो उकारलेलं उकारलेलंच आहे फक्त, हा, बाकी नाही काय? विकासच काय नाही तर काय दिसतं, पाण्यावरचं वंचित आहे गावात। तुतारीवाले विकास करतील का? करणार आता काय करतील इकडे? करू आम्ही त्यांच्या हक्काने आणू. मग त्यांनी केलंय का? नाही केलं मग आम्ही हक्काने आणून आता पवारा कुठे। हा, आणि रणजितदादांनी इकडे काय कामं केली का नाही? आता असं नवीन काय माहिती नाही आपल्याला सध्या एवढ्यात, हा, पाठीमाग केलं असलं काय नाही। होय, आता कुणाचं वार आहे? सचिन कांबळे पाटील। कशामुळं? काय दादाने विकास केलाय, काय विकास केलाय? पाणी आणलंय, रेल्वे आणली, रस्ता परत फलटण बारामती रोड केलाय। हा, राजगटाने पण कामं केली का? भरपूर काय केले तर भरपूर कामं केली त्यांनी, नाही केली काय? आमदार इकडे आलं नाही काय? मी तर काय बघितलंच नाही अजून, अजिबात नाही। दादाने काय काय अजून केलं? काय हो का आता काय केलंय जास्त, परत ते सभा मंडप दिलाय, हा, आणखीन काय केली काम? केले भरपूर केलेत। आणि शरद पवारची तुतारी पण जोरात चालली आहे। हो, पवार साहेब दिन तोच उमेदवार निवडून येणार आहे फलटण तालुक्यात। मग सचिन कांबळे काय तिकडून उभं राहते काय? काय आता पण तो तारीख येणार निवडून 100%। हो, आणि सचिन कांबळे पाटील म्हणताय त्यांना उमेदवारी मिळली तर, हा, पण काय दादांकडे मिळली तर, हा, नाहीतर नाही मग तो तारीख। हा, दीपक चव्हाणांनी काय कामं केली का नाही? केले का चाललेत की? काय कामं केली? आता लय दिवसात चाललंय हे काम। होय, तेवढंच आहे, अहो तेवढंच आहे, एवढं दिसतंय। एकच गेले तेवढं, हो, दुसरं काय नाही? नाही ते झालं आणि काहीच त्याचं हेच केलं नाही। काय काय कामं केली पाहिजे अजून? काय आमच्या गावाला किती तर दिवस झाला आणि फिल्टरचं पाणी नाही, पाणी जर बघितलं तर पाहुणी पण पित नाहीत। पाहुणे पित नाही ते? हो, फिल्टरचं पाणी तुम्हाला चांगलंच नाही? नाही नाही, ते जलजीवन योजना राबवली त्याचं काय आलं? जलजीवनचं पायपा पुरल्यात पण अनेक नळ तर काय आलंच नाहीत, हा? आणि पायपा पुरल्यात पण नळ तर काय अनेक आलंच नाही। कशामुळे जलजीवन? 2 वर्ष झालं पायपा पुरल्यात। केवढीच आहे जलजीवन? लय मोठी योजना आहे, टँक बिंक झाला या, हा, पण अनेक काय पाणी काय आलंच नाही। बर बर बर, आता हे टाकी झाली या, टाक्याचं पाणी यायला लागले त्यामुळे तर वाईट चांगलं पाणी यायला लागलं या। चालते, धन्यवाद। काय कुणाचं वार आहे काय? हा, वार कुणाचं आहे यंदा? वारच काय ते सांगू शकते मी, हा, काय सांगू शकतो मी तसं? कुणाची जास्त हवा कुणाची आहे? तर भाजपचे म्हणतात, कशामुळे भाजपची म्हणतात सगळीच। आता कशामुळे पण? काय कामं चांगली करतात म्हणून काय काय कामं केली? करतात सगळी, हा, करतात सगळी, सगळ्या 2000 रुपये मोदीचं मिळलं का? मिळलं की कवा? मागच मिळलं 2000। म्हणून भाजपचं चांगलं वाटतं या।
सध्याचा आमदार इकडे आलता का दीपक चव्हाण? नव्हतं महाराजांनी कामं केली का इकडे? संजीव बाबा महाराजांनी कामं केलेत काय टाकीची ह्याची केली ती केली ते का? होय तरी पण म्हणताय मोदीच. हा कशामुळं? माणसं म्हणतात म्हणून माणसं म्हणते ते म्हणून तुम्ही पण म्हणायचं, दुसऱ्याने म्हणलं की आपण पण म्हणायचं होय. आता काय ऊसाला दर मिळालाय का? मिळाला की किती मिळालाय? 3,000 रुपये दुधाला दर आहे का? दुधाला दर नाही आहे 24 रुपये 24 रुपये आहे आणि तरी पण मोदीच. हा कसं काय मोदी हे 2,000 रुपये दिलं म्हणून, हा आणि आता 1,500 दिलं आणखी लाडकी बहीण म्हणून. काय असेल त्यांचं. काय कोणाची हवा आहे यंदा? जरांगे पाटील जरांगे पाटलाची. एकच हवा. कशामुळे इकडे जरांगे पाटलाची हवा? गोरगरीब मराठाला आरक्षणच नाही तर काय करा. आरक्षण नाही, पण आरक्षण आता राहिलंय का तरी? आरक्षण आता पाक मर्यादा संपली असं म्हणतोय सरकार. सगळ्यांच्या ताटात आहे ना, आमच्याच ताटात नाही ना. तुम्हाला दिलं नाही अजिबात? का दिलं नाही? बाकीच्या देताना आम्हाला ते नाही. द्यायला म्हणून तर आम्ही जरांगे पाटील. जरांगे पाटील. मग जरांगे पाटलांचा कोण उमेदवार आहेत का इकडं? काय ठेवतील की अजून तर त्यांनी केलं नाही जाहीर काय. करतील. पण ती सांगतील ती करायचं. हो करायचं. ते म्हणलं तुतारी वाजवायची. कुणी काय म्हणलं ते पाटील म्हणतील ते. पाटील म्हणलं बाबा काय तुतारी तर तुतारी, पाटील म्हणलं कमळ तर कमळ, पाटील म्हणतील. पाटील म्हणलं गड्या तर गड्या. ही कुठचा आमदार इकडे आलं का नाही? मग आता सध्याचा आमदार इकडे येतात काय मताच्या वेळेस? मताची वेळेस मागायला. हो आणि मध्ये आधी नाही नाही निवडून गेले की अजिबात येत नाही. येत नाही कोणच येत नाही. कोण येत नाही. मग माझी खासदारांची दादानी कामं केली का नाही? करते ती आता वरच्या लेवलला काय किरकोळ गाव लेवलला केली का नाही काय इकडे? नाही काय नाही अजिबात नाही. काय नाही. मग यंदा काय मग काय पाटील म्हणतील असं. पाटील म्हणतील असं, हो बाकी नाही काय. नाही नाही शरद पवार म्हणतील ते पण नाही. अजिबात नाही. अजिबात पाटलाने जे आदेश दिला ते आपला मानायचा. मानायचं. चल. चव्हाण. चव्हाण कोणचं? आपलं चव्हाण आमदार दीपकराव चव्हाणांचं वार आहे. कशामुळं? कशामुळे सगळीकडेच आहे. कामं केली गावामध्ये भरपूर माणसं म्हणतात ती कामं केली नाहीत, बघितलं नाही काम आमदार. केलेत सगळं. मग आता काय एक माणसं दिसते काम दिसणार नाही तुम्हाला. ही त्यांनीच केलं. हो बर बर बर. आणि चव्हाण साहेबांना बदलले नाही चालणार. नाही चालणार. चव्हाण असलं तरच. चव्हाण असतो महाराजांनी दुसरं टाकलं तर नाही. नाही आणि बाकीच्या रणजितदादांनी कामं केली का नाही? काय केले असतील बाबा, काय दिसत नाही. होय, त्याने केली तर केक करून दे तिकडं, आपलं काय घेणं नाही. देणं नाही. एवढेच देव आणलेत, एवढेच लावलेत. दिवं लावलं ते एवढं बारकं दिवं लावलं. पाटला केवढा मोठा देव गेला. मोठे पाटलांनी मोठा लावला होता 5 वर्षापूर्वी, आणि रणजितदादांनी बारका लावलाय. लय बारक कुठंच उजेड पडा. होय. पण चव्हाण म्हणताय ते कशा गाड्या का तुतारी? तुतारीत गेलं तर, आणि गाड्यात राहिल्यावर नाही. गाड्यात राहिल्यावर नाही. तुतारीकडे गेलं तर बरं. यंदा कुणाचं वार आहे? राष्ट्रवादी. म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे मोठी का बारकी राष्ट्रवादी? पवार साहेब. तुतारीची राष्ट्रवादी म्हणा की. तुतारी. गाड्याची नाही. तुतारी नाही. गाड्याची नाही काय? नाही गाडी अजिबात नाही. आणि तुतारीचा माणूस कोण आहे? पण फलटणला कोण माणूस नाही? जरांगे पाटला. जरांगे पाटलांचं कशामुळं? आरक्षणामुळं. आरक्षण दिलंच पाहिजे. आरक्षण दिलंच पाहिजे. बाकी दुसरं कोण नाही? नाही ना बाकीच नाही. आरक्षण मिळलं तर सगळी. आरक्षण मिळलं त्यालाच मतदान. बस त्यालाच. भाजपनं आरक्षण दिलं तर भाजपला मतदान. 100%. आणि नाही दिलं तर भाजप विरोधात. नाही ना विरोध. जरांगे पाटलाने अजून उमेदवार केला नाही फलटणचा. काय होईल ती निर्णय सांगते तसं करायचं. ज्या दिवशी जरांगे पाटील सांगतील त्या दिवशी निर्णय. त्यांच्या आदेशाकडे वाट बघून. बस. सध्याचा आमदार इकडे दीपक चव्हाण आलतं का नाही? नाही झाला अजून. तिकडे आलं नाही तर नाही. काम केली का नाही? ते काय काम हे काशी उकरून ठेवले ते. उकरून ठेवलंय फक्त. आणि ह्याने माझी खासदार रणजितदादांनी कामं केली का नाही? केले त्यांनी थोडेफार बरं का. हा, थोडीफार त्यांनी केली. आणि दीपक चव्हाण थोडीफार. आणि जरांगे पाटील सांगतील तीच करायचं. बस आरक्षणाशिवाय काय नाही, बाकी काय नाही. यंदा कुणाचं वार आहे? जरांगे पाटलांचं. कशामुळं? आरक्षणामुळं. आरक्षण दिलं तरच मतदान, नाही तर मतदानावर बहिष्कार. जे आरक्षण देतील त्यांच्या बाजून. हो त्यांच्या बाजूनं. मग कोणी काय द्याय ना. हा, आणि समजा यांनी भाजपनं नाही दिलं तर? जे जरांगे पाटील म्हणतील तीच. जरांगे पाटलांनी सांगितलं तुतारी तर तुतारी. हा. जरांगे पाटलांनी सांगितलं गड्या तर गड्या. हा. आणि जरांगे पाटलांनी सांगितलं कमळ तर कमळ. हा. नोटा सांगितलं तर नोटा सांगितलं तर नोटा. कोणालाच नको यांना. आता आपला आमदार आलत नाही इकडे, दीपक चव्हाण आलत नाही इकडे. आम्ही ओळखतच नाही त्यांना. अजिबात येतच नाही तिकडे कधी. होय. हा. कवा गावात बघितलंच नाही. बघितलंच नाहीत आम्ही. विकास कामाचं काय घेणं देणं नाही. फलटणला गेलो तरच कधीतरी आपलं फोटोज बघितलाय तेवढंच. पण महाराज आला असतील इकडे, रामराजे आला असतील, संजीव बाबा आला ते असतील. महाराज येतात की, महाराज साहेब येतात. माझी खासदार रणजितदादांनी कामं केली की नाही? काय नाही, कामं भरपूर केले ती. केली का? बरोबर. काय केली कामं? बरीच केली. पाण्याचा हे प्रश्न सोडवला माणसांचं. हा. महाराजांनी काय कामं केली काय?
ते काय आम्हाला आठवत नाही ते होय हम्म. संजीव बाबांनी काय काम ते बी काय आठवत नाहीत. पण जरांगे पाटील म्हणतील तसं हो काय कोणाचं वार आहे बीजेपी बीजेपी का म्हण बीजेपीनं बऱ्याच आम्हाला सबसिडी दिलेल्या गोरगरीबाला. सबसिड्या हो कसे कसे येतील ते आता मी बघा कामगार संघटनेमध्ये हा. पेंटरचं काम करतो बर तर त्याच्यामध्ये मला मिळाली सबसिडी. किती मिळालं पहिली पेटी मिळाली नंतर सामान मिळालं पोरांना शिष्यवृत्ती मिळाली बर घरकुल मिळालं मला एक बर शेती आहे आणि- का आणि सूर्य ऊर्जा असते ना सौर हा. ऊर्जा ते एक मिळालं. शेती आहे का तुम्हाला हा, शेती पण आहे 2000 मिळलं का मोदीचं हो तो पण 2000 मिळाला आणि ह्याचं पण मिळालं आपल्या त्या ते काय म्हणतात ते लाडकी योजना त्याचं पण मिळालं. महिन्याला फायदा घेतला तर या घेणार. लाडक्या बहिणीचं 3000 रुपये गरीबच आहे ना. मोदीचं 2000 आता मी 150 रुपये किती 700 रुपये 600 रुपये हजेरी कमवायला चाललोय हा. आणि रोज काम नसतं आम्हाला हा तरी फलटण बारामती असल्यामुळे तरी हाया. पण आता एक घरकुल घेतलं हो. एक सौर ऊर्जा घेतली हो. लाडक्या बहिणीचं 3000 रुपये घेतलं हो. मोदीचं 2000 रुपये घेतलं हो. पहिली पीटी घेतली हो. दुसरी पीटी घेतली हो. आता तिसरी बी पीटी घ्या पेटी द्या सोडून हा पेटी काय गरज आहे तेव्हा पेटी स्वतःची खर्च करणार विषय द्या सोडून आता त्यातलाच खर्च करणार विषयच नाही बीजेपीला निवडून आणणार निवडून बी आणणार होय विषयच नाही. होय कुणाला आणणार पण निवडून कोण उभं राहणार आहे कुणी पण राहू द्या. कोणी राहिलं तर निवडून हो बीजेपीचा माणूस निवडून आणणार मग तो अजितदादाचा असू द्या हा. शिंदेचा असू द्या हा. कुणाचा पण असू द्या दगड उभा केला तरी निवडून आणणार कुणाला पण आणणार निवडून. हवा यंदा काय दोन्ही समान आहे. समानच 50-50 50-50 मग आता कसं काय पारड कोणाचं जड होईल आता कसं सांगू शकत नाही तसं काय. सांगू शकत नाही हम्म. निम झालंय आता हो म्हणजे काटावा आले दोन्हीचं पण हम्म. पण काम कोणी केली ते इकडं आता सध्याचा आमदार दीपक चव्हाण आलं का इकडं आहेत की कामं केली गावात केले काय मग त्यांनी रणजितदादांनी कामं केली का इकडं रणजितदादांनी कामं केली का केले त्यांनी बी. त्यांनी बी निम्मे- कामं केली आणि ह्यांनी बी कामं केली हा, दोघांची निम्मे- मग आता मग निवडून कोणी आणायचंय पण निम्मे. काय होईल तसं निम म्हणलं सगळे एका गाव होईल का तेव्हा? एका नाही पण सगळ्या मतावर आहे ना एका मतानेच होणार आहे ना तीच की कोण येईल पण निवडून नाही सांगू शकत तसं काय. सांगू शकत नाही आता हे यंदा कुणाचा वार आहे वार काय आता हे सगळंच चाललंय कमळ सगळंच कमळ हो कशामुळे पण कशामुळे काय आता हे चाललंय ना कशामुळे कोण आहेत कमळाचे उमेदवार कोण आहेत कमळाचं रणजितदादा आहेत हे आहेत रणजितदादा आहेत. बरं, रणजितदादांनी कामं केली का इकडे गावामध्ये काय केलेत की बरीच केली का काय कामं केली काय आता बरीच म्हणजे लेडीजची हे जी महिलांना 1500 रुपये दिलं हा लाडकी बहीण दिले की पण दोघात मिळून दिलं या आजी दादानी दोघांना पण आता ते सगळे एकीच होणार आता पण आता दोघात राहिल्यावर कसं काय मग दोघं आता काय आता हे राजकारण आहे हे कधी इकडं तर कधी तिकडं तर कधी चाललंय. इकडं कधी तिकडं हो. राजकारणाचं काय सांगता येत काय होय हो. राजकारणाचं काय सांगता येत जनता काय नसते आपलं माग पाळणारी हा यांचं काय मनाचं राज्य असतं हा. त्यांना वाटलं तिकडे जावं ह्यांना वाटलं इकडे त्यांना वाटेल तिकडे जाते या. हा. आपण बी जायचं त्यांच्या मागे कुठे जातील तिकडे आता तसंच करताय काय जनतेने काय करायचं दुसरं होय हा. कुणाचं वार आहे विधानसभेला का हा अजून तर नाही हवा चालू झाली. हवा लय जोरात चालली तिकडे कुठं फलटणला चालली तिकडे बारामतीला चालली या नाही अजून आमच्यापर्यंत नाही आली एवढी. पण काय कुणाचं वार आहे यंदा बघूयात आता उमेदवार देण्यावरती. उमेदवार आता समजा इकडे दीपक चव्हाण उभा राहिलं सध्याचा आमदार हा तिकडे सचिन कांबळे पाटील उभा राहिलं बर तिकडे अजून संविधान समर्थन समितीचा उमेदवार उभा राहिला बर. तिकडे तुतारीचा उभा राहिला तर काय नेमकं नाही, अगोदर जागा वाटपाचं ह्यांचं होऊ द्या. आधी जागा वाटप करून द्या झालं चालू आहे सगळं आतमधनं नाही होऊ द्या होऊ द्या हा. सामान्य लोकांना कळू द्या म्हणजे लक्षात येईल. सामान्य लोकांना काय कळणार त्यांना त्या अजिबात हा. डायरेक्ट जाहीर हा तेच पण ना. यंदा तुम्हाला काय वाटतंय कुणाकडे आपला जोर नाही बघू की उमेदवार जाऊ उमेदवार ठरवतील तेव्हा तोवर नाही तोपर्यंत उमेदवार चांगला दिसला तरच मारायचा हो हो नाही तर अजिबात द्यायचं नाही नाही. नाही आणि नाही चांगला दिसला तर नोटा मग हो हो तरी पण चालतंय. नोट आहेच की मग आपल्याला. नोट आहे हा, हा. पण उमेदवार कोण पाहिजे तसा चांगला नाही, बघूयात आता अजून तर तर कोणी राहू उभा तर उभा कोण राहावं असं वाटतं या एखादा कार्यशील कार्यकर्ता उभा राहावं असं वाटतं. कार्यशील म्हणजे कार्यशील काम करणारा काम करणारा काम. गावागावात आला हा तुमच्याकडे फिरणारा हा 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 नाहीतर नाही हा बरोबर. इलेक्शन लागलंय आमदारकीचं बर काय यंदा काय होईल काय उद्या यंदा सध्याचा आमदार दीपक चव्हाण यांनी कामं केली नाही गावाकडूनच्या हा बरोबर कामं केली गावातली नाही काय केली अजिबात मग आता कोण पुढचा आमदार कोण होईल आपल्या गावचं काय आपल्या पलटणचं आता काय कोणाच सांगता येते कोण उभा राहील ते जोर कोणाचा लय पण मोदीचा आहे का शरद पवारांचा आहे का इकडे अजितदादांचा आहे कोणाचा जोर आहे पवार साहेबांचा तुतारी झाले जोर आहे कशामुळं खरा माणूस म्हणजे पहिल्यापासून जुना माणूस 60 वर्षाचा
अनुभवाचा माणूस. पण काय त्यांनी नेमकं कशामुळे एवढं कामं काय केली त्यांनी त्यांच्या विश्वासा एवढा? संपूर्ण काम त्यांनीच केली म्हणजे जुन्या काळात सगळ्यात कामं त्यांनी जास्त काळात केली, इतर पुढाऱ्यांपेक्षा सगळ्यात जास्त कामं केली. आता काय कामं झाली पाहिजे तुमच्या अजून? काय आहे तीच कामं केली म्हणजे बाद झालं. शेतीमालाला तुमच्या दर आहे का? अजिबात नाही. काय नेमका दर काय? उसाला दर काय आहे? आहे आता 3,000 3,500. मोदीचं 2,000 मिळतंय की वरनं? काय त्या 2,000ला करता? मग जीएसटी जाते आमची. पुढे महिलांना 1,500 रुपये सुरू केले. काय त्या महिलांना 1,500 देऊन तरी करायचं? उपयोग नाही काय त्याचा? काय उपयोग आहे? होय. कशामुळे सगळीकडे असंच असंच कसं सगळीकडे? सगळीकडे असत. आपण यंदा कोण लागल कोण यंदा काय सांगता येत ना. म्हणजे सांगायचे आहे ना, सगळं बरोबर इथं चाललंय. वार कुणाचं आहे? पण लागल ते त्यांना सांगितलंय. वार कुणाचं आहे? वार वार सगळंच सगळंच. मोदीचं 2,000 मिळलं का? नाहीत आपल्याला. शेती नाही तुम्हाला? नाही लाडक्या बहिणीचं मिळलं का? नाही ती बी नाही. नाही काहीच आणि भेट तरी सगळं म्हणताय समानच आहे म्हणताय कसं? सामानच घ्या. होय. हो. बर. जाऊ का? हो कुणाचं? 3,000 रुपये मिळाले. 3,000 मिळालं. आता पुन्हा 1,500 यायचं त्या यंदा. मग कुणाचं बटन दाबणार आहे? आता तसं काय सांगू शकत नाही. कशामुळं? जेव्हा येईल तेव्हा मतदान तेव्हा आता आलं की मतदान 1.5 महिन्यावर आलं या. का मग 1,500 रुपये देणाराचं दाबणार आहे का दुसऱ्याचं? देणार 1,500 दिलं ते त्यांचं दाबणार आहे का? म्हण आता काय तुम्ही आता विचारता? नाही पुन्हा पण पडू नये म्हणून दाबणार आहे का? नाही, गरिबासाठी हे चांगल्या सुविधा काढल्या त्या. गरीबासाठी 3,003 दिलं या. आतापर्यंत किती मिळत आहे? 3. आणि ह्याचं आहेत का? मोदीचं 2 आहेत का? नाही. शेती नाही तुम्हाला? नाही, काहीच नाही. आम्ही फासोपारदे आहे. आम्ही फॉरेस्टात राहायला आहे. फॉरेस्टात घर मिळाले का? नाही मिळालेलं. अजिबात नाही, जागा नाही, काय का बरं नाही. घरकुल आणि आम्हाला केस चालू आहे फॉरेस्टाची. किती घर आहेत तुमचे? 2 घर आहे ती. होय. फॉरेस्टातच आहे ती. किती महिला किती आहेत त्या? महिला 3-4 आहेत त्या. एक सगळ्यांना सून मिळतं का 1,500? मग नाही, मला आणि माझ्या जावाला. आणि बाकीच्या दोघींना? नाही, ती सासू आहे, तिला नाही. तिला ती पहिलं म्हणजे विधवा बायांचे पैसे मिळतात ना, ती मिळतात. होय. हा. मग घरकुलासाठी केलंय होय? काय आता जागा घ्या म्हणते ती, तुम्हाला घर बांधून देतो. आम्हाला काय जागा कोण देत नाही. अजिबात दे ना ते. हा हा. होय. व्हिडिओला मागितली का नाही जागा? मागितली की, पण म्हणते ती गावात गावठाण असेल तर तिथं जागा घ्या. पण गावातली माणसं म्हणते ती गावठाण नाही, त्यामुळे काय जागाच नाही म्हणते ती. बर. आणि त्यामुळे घरकुला आम्ही फॉरेस्टात राहिलो. केस आमची चालू आहे आता सध्याला. बरं, जाऊन त्या मरून देते. आता हे 3,000 मिळलं तर ज्याने दिलं ते त्यालाच का नाही त्याला? काय सांगते ना कशामुळं? आता काय गाव दोन्ही पार्टीचे, त्याच्यामुळे काय विषय येत नाही. होय. पण तरी वार कुणाच तयार होत चाललंय? सध्याच्या आमदारांनी इकडे कामं केली का? नाही त्याची काय काम बऱ्यापैकी नाहीतच. बऱ्यापैकी नाही ती. रणजितदादांनी कामं केली का? काय आता सध्याला कुणाचीच कामं नाहीत गावात. नाही, पण तरी पण बाबा कुठं रस्ता असतील, कुठं जलजीवन पाणी पुरवठा असेल. जलजीवन पाणी पुरवठा झाले की झाले ती गेले. रस्त्याची केली ती, रस्त्याची बी केली ती. होय. काय होईल फलटणचं नेमकं? फलटण कोरेगावचं तसं काय सांगता येत नाही बरं का. सध्या म्हणजे तशी परिस्थिती नाही. म्हणजे आता गेल्या वर्षी सारखी नाही एकतर्फी. नाही एकतर्फी. आता घासून होईल असं वाटतं. घासून होईल म्हणजे जोरात होईल. हो. तर कोण उमेदवार कोण असतील? भाजप असेल किंवा रामराजे काय करतील? तू तरी घेतलं का? काय वरच्या लेवलला काय सांगू शकत नाही. वरच्या लेवलला काय सांगू शकत नाही. फलटण मध्ये पण जोरात होईल का? हो, घासून होईल यंदा. घासून होईल. गेल्या वर्षी झालं नाही एवढं. नाही होईल आता घासून. यंदा घासून होईल. रामराजे काय करतील? तू तरी घेतलं गट्या घेतलं? काय सांगू शकत नाही. मिळलं का? मिळालं की. किती मिळालं? 3,000. 3,000 मिळालं. हा. काय केलं मग? घरातच घालायला खर्चून टाकलं. आता याच्यात पुन्हा आणखीन 1,500 घरातच जाणार परपंचातच. पण कुणी दिलं हे? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे दिलं का? दादाने. एकनाथ शिंदेच आहे तिथं म्हणलं. ते तिथं आहे म्हणून. यंदा काय मतदान कोणाला? एकनाथ शिंदेला. एकनाथ शिंदेलाच. आणि 3 असल्यावर इकडं कुठं असलं तरी देणारच की. आपले अजित दादा आहेत, रणजित दादा आहेत किंवा रामराजे आहेत. मग इकडे कोणाला? मग कोणाला? एकनाथ शिंदे सांगतो त्याला. हा. यंदा काय कुणाचं वार आहे? काय शरद पवारांचं तुतारी? कशामुळं? पहिल्यापासून म्हणजे जुन्या का तिथनं जवळ असल्यामुळे तुतारी आहे काय? नदीच्या आहे तर नदी जवळ आहे आणि त्याच्यामुळे पलीकडे असल्यामुळे काय? मग आपण फलटणला काय तुतारी कोणी घेतली नाही अजून? कोणी घ्याय नाही बी तुतारी. फलटणला कोण घेतील तुतारी वाटतं? होय.
आणि त्याने समजा नाही घेतली तर त्याने गाठ्याला चिवलं तर मग कशाला गाठ्या का तुतारी मग गाठ्या म्हणजे रामराजांनी गाठ्या घेतलं तर गाठ्या नाही तर नाही. कोण घेणार फलटणला तुतारीवाले हेच घेणारे घेतात की आता बघा किती कोण कोण घेणार सांगा की रामराजेच घेणार आहे तुतारी नक्की नक्की घेणार. आणि उमेदवार कोण उमेदवार देतील ना आता त्यांच्या म्हणणे हाय ती चालतोय का कोणता आता सध्या जे आहे ती उमेदवार चालतोय का? दीपक चव्हाण नाही चालणार अजिबात तुतारी कोण राहिला तरी पडणार दीपक चव्हाण तुतारीकडे राहिलं तरी पडणार पडणार कशामुळं पडणार म्हणजे कसं म्हणजे आता तुतारीचं वार आहे सारखं 15 वर्ष एकाला चान्स बाकीचे काय आहे काय का नाही त्याने आलं पाहिजे होतं इकडे आहे का नाही सारखं नाही, सारखं येऊ नाही तर नाही पण सारखं एकाला चान्स का मग सारखं एकालाच नको एकाला नको चान्स वाटून वाटून हा बदलून चान्स पाहिजे बदलू बदलून पुन्हा दिलं पाहिजे महाराजांनी मला महाराजांनी तुतारीकडे जाणार आहेत महाराजांनी पण जाणार महाराज तुतारीकडे जाणार पण तुतारीतनं कुणाला दिलं पाहिजे महाराजांनी दीपक चव्हाण सोडून आता बघू, ठरवतील ना अजून सगळ्याला इलेक्शन लांब आहे. बोलून सगळ्याला ठरवून देतील त्याला हा, ठरवून द्यायचं आता ते मिटिंग होणार ठरणार अजून काय अजित दादा कोंड रामराजे बाहेर निघालेला नाही अजून निघाल नाही तर. निघणार आहे निघणार ना हर्षवर्धन पाटला नक्की आणि नाही निघलं तर निघणार आणि नाही निघलं तरी देणार त्यांना कुणाला समजा तिथंच राहिलं रामराजे गाड्यापाशी स्वतः उमेदवार देणार ना त्यांना देणार आणि मग तुम्ही तुतारी सोडणार नाही सोडणार तुम्ही तुतारीला आम्ही तुतारी आम्ही पवार साहेबांची पवार माणसं साहेबांनी कुणाला दिलं तरी दगडाला दिलं तरी तुम्ही त्याला पवार देणार. साहेबांनी दगड उभा केला तर आम्ही पवार साहेबांमध्ये बाकी नाही कुणाला अजिबात. तुतारीची माणसं तुतारी धन्यवाद.